चला ट्रीटमेंट सुरू करा. 3, 2, 1. धैर्य, जरा शांत हो. तुला असं खचून नाही चालणार. सावीला जर लवकर बरं करायचं असेल ना तर थोडे पेशन्स ठेवावे लागतील. पेशन्सनं काम करायला लागेल. येस मिस्टर मुजुमदार. हॅलो डॉक्टर फडणीस, नमस्कार. मी धैर्य मुजुमदार बोलतोय कोल्हापूरवरनं. ॲक्च्युली माझी बायको सावी, तिला ना तुमच्या उपचारांची गरज आहे. सो प्लीज मला उद्याची अपॉइंटमेंट मिळेल का तुमची? तुम्ही उद्या मला माझ्या मुंबईच्या क्लिनिकला येऊन भेटा. आपण सविस्तर बोलू केस बद्दल आणि त्यानंतरच मला सांगता येईल. थँक्यू डॉक्टर, थँक्यू सो मच. मी उद्याच येतो. येस, थँक्यू. सावी, आता सगळं नीट होणार आहे. माझी खात्री आहे. लवकरच तू बरी होशील आणि मग आपल्यामध्ये कधीच कसलाच दुरावा येणार नाही. एवढ्या विजा चमकताय. सावी घाबरली नसेल ना? ते ठीक असेल ना? डॉक्टरांनी एवढा शॉक दिलाय की इथून परत कधीच घरी जाणार नाही. एका शॉक ट्रीटमेंटने ही अवस्था केली याची आणि डॉक्टरांनी सांगितले अजून 2 सेशन आहेत. ही तर गॉन केस आहे. एवढ्या शॉकने तर चांगला माणूस सुद्धा आयुष्यातून उठेल. एवढ्या शॉकने गचकली नाही म्हणजे झालं. जाऊ दे, डॉक्टर बघून घेतील. आपल्याला काय, पैसे मिळाले म्हणजे झालं. तर आता कॉफी.
इरा, हा आत्या. 1 मिनिट. आई आई हे बघ तुझ्यासाठी गिफ्ट आणलंय. ओळख की ओळख हा ओळख ओळख काय ओळख घे ओळख. माझ्याकडे ना फालतूचा वेळ नाहीये. मुकाट्यानं सांगा काय आणलंय ते. आई तुझं नेहमीच आहे हा. एवढं चांगलं गिफ्ट आणलंय आणि गिफ्ट खोलून दाखवू काय? मग कसा चेहरा होईल? ती धैर्याची लाडकी सावी गेल्यानंतर तिचा एखादा फोटो पाहिजे ना लावायला, म्हणून आधीच फ्रेम करून आणला. हे बघ की सावी धैर्य मुजुमदार. कै 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 सावी धैर्य मुजुमदार. कै सावी धैर्य मुजुमदार. मृत्यू 2026. म्हणायला किती भारी वाटते. वा वा, खरंच खूपच भारी आहे का. तुमचं हे गिफ्ट मला खूप आवडलंय. हे पाहिल्यानंतर आता असं वाटायला लागलंय केव्हा एकदा ही फ्रेम आता मी भिंतीला लावते आणि ह्याच्यावर हार टांगते. खरंच. अरे पण हो, कळ माझ्याकडे सुद्धा एक सरप्राईज आहे. आणि ते सरप्राईज खास इरासाठी आहे. मला वाटलं आपल्या इरा, आता सावी गचकल्यानंतर या घरची सून होणारच तू. म्हणून तुझ्यासाठी या सोन्याच्या बांगड्या. माझ्यासाठी? तुझ्यासाठी. आत्या कसल्या भारी आहेत ह्या बांगड्या. नमस्कार करते. अगं असू दे. माझ्या लेकाशी लग्न होणार आहे तुझं, हे तर काहीच नाही. लग्नात बघ एवढी हाऊस मौस करेन ना तुझी, बघत बसशील. ती दिवसापासून वाट बघितली मी या क्षणाची. त्या सावीमुळेच धैर्य माझे होऊ शकले नाही. पण आता आमच्यामध्ये कधीच कोणीच येणार नाही. आत्या सगळं आपल्या मनासारखंच होईल बघा आता. हो य, सगळं काही अगदी आपल्या मनासारखंच होणार आहे. धैर्यला फक्त मुंबईला जाऊ दे सावी, मग मात्र तुला कोणीच वाचवू शकत नाही. सावीचे रिपोर्ट्स तर घेतलेत, अजून काय राहिलंय? हा, फ्लाईट तिकीट. हॅलो, ते फ्लाईट तिकीटचं काय झालं? काय? अरे साधं एक तिकीट करता येत नाही तुम्हाला?
उद्या जाऊन काय करू? माझं आज काम आहे. आज 4 वाजेच्या आत काही करून मला मुंबईला पोचायचंय. जाऊ द्या, सोडा, मी बघतो काय करायचं ते. च्या नादाला लागलो ना तर 4 वाजेपर्यंत कोल्हापुरातनं बाहेर पडणं पण अवघड होईल. आता ड्राईव्ह करतच जावं लागेल. डॉक्टरची अपॉइंटमेंट मिस व्हायला नको. पण आई, आपण इथं आनंदोत्सव साजरा करतोय खरं, पण तिकडं डॉक्टरने काम सुरू केलं असेल ना, नाहीतर आपला पोपट व्हायचा सगळा. नाही, तसं काही नाही होणार. स्पेशल ट्रीटमेंट नंतर मॅडमची काय अवस्था आहे ती बघू. दामिनी मॅडमचा फोन. बोला दामिनी मॅडम. नमस्कार डॉक्टर साहेब. काल विशेष ट्रीटमेंट जी काही दिली आहे त्याचा काही परिणाम झाला का आमच्या सुनबाईंवर? नाही मॅडम, काल रात्री सावीच्या ट्रीटमेंटचं पहिलं सेशन झालं आणि त्यामुळं ती. त्यामुळे काय सावीला अजून वेड लागला? नाही मॅडम, काल सावी बेशुद्ध झाली आणि त्यामुळं आम्हाला सेशन थांबवावं लागलं. अजून जर शॉक ट्रीटमेंट दिली असती तर तिच्या जीवाला धोका होता. अहो, जीवाला धोका झाला असता म्हणजे मग चांगलंच आहे की. तसंही कुठे आम्ही आमच्या सुनबाईंना तिथे बरं व्हायला पाठवलंय. ती हे जग सोडून लवकर निघून जावी असंच आम्हाला वाटतंय. पण मॅडम, ॲडमिट केल्याच्या दुसऱ्याच दिवशी जर सावीची डेथ झाली असती तर प्रकरण अंगाशी आलं असतं आमच्या. त्याची काळजी तुम्ही नका करू. तुम्हाला जेवढं सांगितलं ना तेवढंच करा. अहो, तुमच्या अशा टाइमपासमुळे ती जर का बरी झाली, तिला काही आठवलं तर इथे आमची वाट लागेल ना. त्यापेक्षा एक काम करा, तिला आता तुम्ही शॉक द्या. हा, आणि काय असेल ना तो विषय संपवून टाका. आणि हो, जेव्हा तिला शॉक द्याल ना तेव्हा मला फोन नक्की करा. तिला तडफडताना तिचा आवाज ऐकायचा आहे मला, कारण त्याशिवाय माझ्या मनाला शांतीच मिळणार नाही ना. येस मॅडम. आई, फ्रेंड, तू कुठे गेलाय? तू कधी येणार आहे?
तुझ्याशी. तू तू मला घ्यायला येणार होता ना, मग का नाही आला? मला मला नाही राहायचं इथं. मला नाही आवडत. मला तुझ्याकडे यायचंय. मी नाही राहणार. मी इथून जाणार आहे. मी तुला शोधणार आहे. तू भेटला ना की मी तुझ्याशी कट्टी घेणार आहे आणि मी भांडणार आहे तुझ्याशी. मला नाही राहायचं इथं. मला नाही राहायचं. मला नाही राहायचं. सिस्टर सिस्टर येस सर. सावीला रूममधून ताबडतोब बाहेर काढा आणि ECT रूममध्ये घेऊन चला. आज तिची परत शॉक ट्रीटमेंट करायची आहे. पण डॉक्टर कालच त्यांचं पहिलं सेशन झाले. आज परत शॉक दिला तर जीव जाईल तिचा. आणि सावीला शॉक ट्रीटमेंट नाही दिली तर आपला जीव जाईल. उगाच मला शहाणपण शिकवू नका. इथे डॉक्टर तुम्ही आहात की मी? तिला ताबडतोब ECT रूमकडे घेऊन चला, नाहीतर कायमच्या घरी बसा. चला ताबडतोब कामाला लागा. नाही नाही, मला नाही जायचं. डॉक्टर खूप वाईट आहेत. मला नाही जायचं. मला त्रास होतो. मला नाही जायचं. अरे ही कुठे गेली? अरे हे कसं शक्य आहे? आपल्याला शोधायला हवं, नाहीतर डॉक्टर आपल्याला ओरडतील. चला शोधा. सिस्टर समीर, अरे 302 मधला पेशंट व्हायलेंट झालाय. चला चला. काय झालं आई? कोणाशी बोलत होतीस? डॉक्टरांशी बोलत होते. डॉक्टर काय म्हणले? सावी बरी आहे ना? हो बरी. आणि मी त्यांना सांगूनच ठेवलंय, दर तासाला मला तिच्या तब्येतीबद्दल कळवायचं.
इथे नाही तर माझं घरात मनच नाही लागणार म्हणून. डॉक्टरांचा कॉल येण्याची वाट बघण्यात काहीच अर्थ नाही. म्हणजे मी सावीकडेच निघालोय. अरे तुम्ही इथं काय करताय? जा सावीला घेऊन या. त्या 302 वाल्यांनी तर डोक्याला ताप दिलाय. चल आता ह्यालाच घेऊन जाऊ. अरे ही तर पळाली. हे कसं शक्य आहे? डॉक्टरांना सांगायला पाहिजे. चला. तिला भेटतो, तिच्याशी बोलतो आणि मग निघतो मुंबईला जायला. काल तिला न सांगता असं निघून आलो म्हटल्यावर हर्ट झाली असेल ती. पण तुला मुंबईला जाणं जास्त महत्वाचं नाही का वाटत? सावीची नको काळजी करू, आम्ही आहोत ना. आई बघा, तू कितीही सांगितलंस की तिची काळजी करू नको, तरी मी काय तिची काळजी करणं कमी करणार आहे का? मी जातो, तिला भेटतो, तिची समजूत काढतो, त्याशिवाय मलाही बरं वाटणार नाही. येतो मी. नाश्ता तरी करून जा. नाही, तिकडे सावीला भेटलो की तिच्या सोबतच नाश्ता करेन. हॅलो, फडणीसांचं क्लिनिक? डॉक्टर 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 डॉक्टर. काय झालं रे? सर ती सावी रूम मधून पळून गेली. सर्व रूम नीट चेक केल्या का? अरे अशी कशी गायब होऊ शकते सावी? सर ती कुठंच सापडत नाही. हॉस्पिटलमध्ये सगळ्यांना सांगा, काय वाटेल ते झालं तरी सावी सापडलीच पाहिजे. ती जर सापडली नाही तर दामिनी मॅडम आपला जीव घेतील, आपलं हॉस्पिटल बंद करतील. शोधा तिला. सिस्टर, हॅलो. धैर्य मुजुमदार बोलताय का आपण? हां बोलतोय. आपण कोण? सर मी डॉक्टर फडणीसांच्या क्लिनिकमधून बोलतेय. तुम्ही 4 वाजता येताय ना? डॉक्टरांना फार वेळ नाहीये, त्यांना लगेचच दिल्लीला जायचंय, म्हणून कन्फर्मेशनसाठी कॉल केला होता.
आधीच लेट झालंय, त्यात जर आता सावीला भेटायला गेलो तर कदाचित मी वेळेत पोचणार नाही. काय करू आता? ठीक आहे, मी पोचतो वेळ. काय झालं? आई अगं, मला अर्जंटली मुंबईला पोचावं लागेल. नाही म्हणजे डॉक्टरांना संध्याकाळी दिल्लीला निघायचं आहे, त्यामुळं आता सावीला भेटायला जमणार नाही मला. तू प्लीज हॉस्पिटलला कॉल करून तिच्या हाल हवाल विचारत राहा. मी अर्जंटली निघतो. तू सावकाश जा. हं? सावीची काळजी करू नकोस. तिच्यावर अगदी बारीक लक्ष आहे माझं. येतो. माफ कर धैर्य मला. तू डॉक्टरांना भेटायला खूप आशेने निघालायस, पण आता तू डॉक्टरकडेच काय देवाकडेही मदत मागितलीस ना तरी कोणी काहीच करू शकणार नाही. कारण थोड्याच वेळात मी तुला आपली सावी गेली असा रडत रडत फोन करणार आहे, आणि तो क्षण माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदी क्षण असणार. कुठे गेली ती बाई? धैर्य सावीला भेटायला जाणार हे ऐकूनच टेन्शन आलं होतं बघा मला. पण बरं झालं आत्यांनी कसं वेळेत सावरून घेतलं सगळं. धैर्य आता मुंबईहून इथे येईपर्यंत सावीचा गेम खलास. वय ती भाऊरावची नात जेव्हापासून लग्न करून या घरात आली ना तेव्हापासून डोक्याला ताप झालेला. नाही माझ्या नाही, सगळ्यांच्याच. आता कसं बदला पूर्ण होणार आहे. खरं सांगू का, कधी एकदा हॉस्पिटलमधून आपल्याला हवी ती न्यूज येते याची वाट बघते मी.
थांब थांब. ए थांब. हॉस्पिटलमधून एक पेशंट पळून गेले. गाडी चेक झाल्याशिवाय जाणार नाही. ए सापडले का ती नाही